मित्रांनो, 20 जुलै 2026चा हा एक शासन निर्णय आहे, ज्यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामांची व्याप्ती वाढवून निधी मंजूर करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर आपण सर्वप्रथम काय करूया की ग्रामपंचायतीला पंचायत जनसुविधा विशेष अनुदान या अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये कोणकोणती कामं केली जातात हे प्रथम समजावून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर बघा, 16 सप्टेंबर 2010चा हा एक शासन निर्णय आहे, ज्याद्वारे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामार्फत कोणकोणती कामं केली जातात तर आपण बघूया। तर या बघा, ग्रामीण भागामध्ये दफन भूमीची व्यवस्था करणे, त्या सुस्थितीमध्ये ठेवणे, त्यांचे नियमन करणे आणि त्यासाठी स्मशानभूमीवर हाती घ्यायची कामे। तर स्मशानभूमीसाठी ही सगळी जी कामे आहेत ती यामार्फत केली जाते। ब मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तर ग्रामपंचायत भवन कार्यालयासाठी हाती घ्यायची कामे। 1 2 मध्ये त्याने काय म्हटलेलं आहे तर ग्रामपंचायत भवन कार्यालय याबाबत हाती घ्यायची कामे, म्हणजे यामध्ये ग्रामपंचायतची इमारत बांधायची असू दे, जुनी इमारत जी असेल त्याचं पुनर्बांधकाम करायचे असू दे किंवा कुंपण घालणे यासारखी कामे यामार्फत केली जातात। आता हा यासाठी जो निधी जी उपलब्धता आहे ते कशा पद्धतीने केली जाते तर सदर योजना जिल्हानिहाय योजना असून जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात येईल। म्हणजे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा निधी आहे तो या योजनेसाठी उपलब्ध करून दिला जातो। या योजनेमध्ये निधी मंजूर करताना गावाची लोकसंख्या विचारात घेतली जाते। तसेच एका गावाकरता अ आणि ब या योजनेसाठी प्रत्येकी जास्तीत जास्त 10 लाख एवढा रुपयांची मंजुरी दिली जाते। आता या कामांना मंजुरी कशी मिळते तर बघा, या योजनेअंतर्गत हाती घ्यायच्या कामांचा समावेश गाव नियोजन आराखड्यामध्ये करणे आवश्यक आहे। म्हणजे गाव नियोजन आराखडा सुरुवातीला तयार करावा लागतो। यानंतर या योजनेअंतर्गत प्रत्येक कामास शासकीय मान्यता जी आहे, यानंतर या योजनेअंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकीय मान्यता ग्रामसभेच्या सहमतीनंतरच ग्रामपंचायत देईल। म्हणजेच ग्रामसभेच्या सहमतीनंतरच या कामांना मंजुरी मिळत असते। तर मग तांत्रिक मंजुरी आहे आणि तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर बघा, पुढे मग जिल्हा नियोजन समितीमार्फत कामाची निवड केली जाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत ही सगळी मंजुरी मिळत असते। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी अनुदान हे या कामांसाठी मिळत असते। यानंतर शासनानं काय केलं, 25 जानेवारी 2018 रोजी शासनानं पुन्हा एकदा या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि तेव्हा त्याने शासनाने काय निर्णय घेतला तर ग्रामपंचायतीला जनसुविधा विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामाची व्याप्ती वाढवून सुधारित निधी मंजूर करण्याबाबत। म्हणजेच या मध्ये शासनाने काय निर्णय घेतला तर ही जी कामे आहेत या ग्रामपंचायतीला जनसुविधा विशेष अनुदान या अंतर्गत काय आहेत, आणखी कामे वाढवण्यात आली आणि निधीसुद्धा यामध्ये वाढवण्यात आला। तर यामध्ये शासनाने कशा पद्धतीनं बघा, शासनाने काय निर्णय घेतला, या च्या अंतर्गत ग्रामीण भागात दफन भूमीची व्यवस्था करणे, त्या सुस्थितीत ठेवणे व त्याचे नियमन करणे यासाठी स्मशानभूमीवर हाती घ्यायची कामे। म्हणजे अशा पद्धतीने ही सगळी पद्धत काय आहे, निधीची उपलब्धता किती असणार आहे तर ही मर्यादा 20 लाखापर्यंत त्यांनी वाढवली। यामध्ये बघा, दफन भूसंपादन आहे, चबुतऱ्याचे काम आहे, शेडचे काम आहे, रस्ता आहे, नंतर तुम्हाला भिंतीसाठी कुंपण आहे, नंतर दफन भूमीमध्ये विद्युत उपलब्धता करून द्यायची आहे, पाण्याची सोय आहे, या सुविधा यामार्फत केल्या जाणार आहेत। सर्व सुविधा यामार्फत केल्या जातात। याशिवाय 1 ब मध्ये त्याने काय म्हटलेलं आहे तर ग्रामपंचायत कार्यालय याबाबत हाती घ्यायची कामे। म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी सुद्धा तुम्ही हा निधी वापरू शकता। मग याची मर्यादा किती दिलेली आहे त्यांनी 20 लाखापर्यंतची वाढवलेली आहे। त्यांनी जनसुविधा योजनेअंतर्गत कामाची व्याप्ती वाढवणे, बघा, ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसित करणे यासाठी मर्यादा किती त्यांनी दिली 15 लाखापर्यंत। याशिवाय गावातील गाळ काढून गाव तलावांचे सुशोभीकरण करणे यासाठी 15 लाख रुपये, घनकचरा व्यवस्थापन यासाठी मर्यादा 20 लाख रुपये आणि भूमिगत गटारे बांधणे यासाठी 15 लाख रुपये। ग्रामपंचायत हद्दीमध्ये अस्तित्वात असलेल्या विहिरींवर सौर ऊर्जेत आधारित दुहेरी हातपंप बसवणे, जलशुद्धीकरण RO प्लांटची व्यवस्था करणे यासाठी 20 लाखापर्यंतची मर्यादा निश्चित केलेला आहे। यानंतर जनसुविधा योजनेअंतर्गत येणारे रस्ते, जसे काही गावांतर्गत रस्ते आहेत आणि एका वस्तीत पाड्यातून दुसऱ्या वस्तीच्या पाड्यापर्यंत जोडणारा रस्ता यासाठी सुद्धा 20 लाखापर्यंतची मर्यादा ही वाढवलेली आहे। थोडक्यात काय तर 25 जानेवारी 2018 रोजी शासनाने काय केलेलं आहे तर यामध्ये अनुदानाची वाढ केलेली आहे आणि काही नवीन कामांची व्याप्तीसुद्धा त्यामध्ये वाढवलेली आहे। आता शासनानं काय केलं की 20 जुलै 2026ला पुन्हा शासनाने हा एक निर्णय घेतला आणि त्यामध्ये त्याने काय केलेलं आहे, त्याला जनसुविधा विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामाची व्याप्ती वाढवून निधी मंजूर करण्याबाबत। म्हणजे शासनाने काय केलेलं आहे, यामध्ये आणखी काही कामं सुचवलेली आहेत। तर आता बघा, शासनाने काय निर्णय यामध्ये घेतलेला आहे तर ग्रामपंचायतीला जनसुविधा विशेष अनुदान या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शासन निर्णयातील कामांमध्ये 1
ई नुसार खालील नवीन कामांचा समावेश करण्यास मान्यता दिलेला आहे. म्हणजे बघा 25 जानेवारी 2018च्या GR नुसार शासनाच्या निर्णयानुसार ही जी काही कामं सुचवली होती ती किती आहेत, 1D पर्यंत ही कामं सुचवली होती. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर 1E म्हणजे हा एक नवीन त्यामध्ये वाढवून काय केलेलं आहे 1E हा नवीन एक परिषद वाढवून त्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी नवीन कामं सुचवलेली आहेत. आता यामध्ये नवीन कामे कोणकोणती असणार आहेत तर बघा जनसुविधा योजनेअंतर्गत कामाची व्याप्ती वाढवणे. यामध्ये गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्ती करणे यासाठी मर्यादा जी दिलेली आहे ती 15 लाखाची आता असणार आहे. यानंतर शासकीय कार्यालयांवर सोलर बसवणे. बघा सोलरसाठी 20 लाखापर्यंतची खर्चाची मर्यादा दिलेली आहे. याशिवाय वाचनालय इमारत बांधणे यासाठी सुद्धा 20 लाख रुपये अनुदान मर्यादाही निश्चित केलेला आहे. क्रीडांगण विकास करणे यासाठी 20 लाख रुपयापर्यंतची मर्यादा निश्चित केलेला आहे. यानंतर गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचे सौंदर्यीकरण करणे यासाठी 15 लाखापर्यंतचा निधी हा मर्यादा त्यांनी 15 लाखापर्यंतची मर्यादा निश्चित केलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं काय केलेलं आहे तर जनसुविधा योजनेअंतर्गत नवीन जी कामं आहेत ती नवीन कामे आहेत ही या योजनेअंतर्गत वाढवण्यात आलेली आहेत. सोबत तुम्हाला हा शासन